संप्राप्त सेवा, अखंड हरिनाम सप्ताह अतिशय म्हणजे या परळी तालुक्याचा कोकण असलेलं, जर श्रावणामध्ये आलो आपण तरी कोकणासारखं दिसतं. इतकं रम्यमान निसर्ग सौंदर्यानं नटलेलं, पाण्यानं वेढलेलं आणि सद्गुरूंच्या छायाछत्राखाली वारकरी संप्रदायाची वाटचाल उचलत्या पावलानं करणारं परम पुण्यवान भगवत भक्तांचं हे अंबलवाडी नावाचं नगर. आणि दरवर्षीच्या साधनेप्रमाणे प्रातस्मरणीय श्रीगुरु सद्गुरू श्री संत विठ्ठलदादा सांडोळकर यांच्या परम मार्गदर्शनानं आणि त्यांच्या संस्काराने नटलेल्या या भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 69वं वर्ष. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या गावाचं एक विशेष वाटतं मला, या गावाचं एक नवल वाटतं मला. नेहमीच मी म्हणत आलो ते नवल असं आहे, इथं असलेल्या 10-15 गावाच्या भजन्यांनी लक्षात ठेवावं, वारकऱ्यांनी लक्षात ठेवावं, गायकांनी लक्षात ठेवावं. ह्या गावाला किती धन्यवाद द्यावेत. वारकरी संप्रदायातले खरे साधक, खरे आचरण शुद्ध माणसं, वारकरी ही अंबलवाडीची माणसं शोधतात. आणि एकेका महाराजांची सेवा या गावामध्ये 30-30 वर्ष, 35-35 वर्ष, अजून जिच्यामध्ये बदल नाही. हो, आता लोक हुलग्याच्या बियासारखं, हो, कालचा महाराज आज नाही, उद्याचा परवा नाही, कुणाकडून काय मिळेल वच 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 वचच चालू आहे महाराष्ट्रात. मला वाटतं गड्या दरवर्षी 10-12 फुटाची एक विहीर खोदण्यापेक्षा एकच विहीर 100 फूट घालावी, पाणी लागल्याशिवाय राहत नाही. पण आता जगाची रीत अशी झाली आहे, दरवर्षी महाराज बदलायचा. महाराज बदलला म्हणजे तुम्ही बदलत नाहीत, तुम्ही तेच आहात, तसेच आहात. महाराज कोणीतरी म्हणलं होतं, पक्ष बदलला म्हणजे विचार नसतात बदलत, विचार तेच राहतात. साधू संतांचेच विचार आहेत. म्हणून खऱ्या वारकरी साधकावर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण करणारी मंडळी या गावामध्ये आहे. आणि आज तर असं वाटतं की आता काल्याचं कीर्तन आहे. जरा अशी नजर फेका बाहेर तुम्ही, सगळे गजबजून, तरी ऊसतोडीला बरीच मंडळी गेलेली आहे. 60% गावात असलेले सगळेच्या सगळे इथं आलेत, म्हणजे चोरांना सोपं आहे आता. बाहेर घरी कोणी नाही, अख्खा गाव इथं आलाय, आनंद आहे. मला वाटतंय तुमच्यासाठी आम्ही भजन्यांनी, सगळ्या या वारकऱ्यांनी, या गायक वादकांनी एकदा टाळ्या वाजवाव्यात. इतकं सुंदर मंदिर, सुंदर परिसर, इतका सुंदर समाज, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्यातले त्यात तुमच्यापेक्षा जास्त संख्येनं माझ्या लाडक्या बहिणी. हो, 2 महिन्याची पगार परवा पडणार आहे, आता काही काळजी करायची गरज नाही. आणि त्यामुळे लाडक्या बहिणीने या सप्त्यामध्ये आपलं मन घातलंय, म्हणून त्या बहिणींच्या चरणावर अगोदर साष्टांग दंडवत. इथं उपस्थित असलेल्या माझ्या माते समान, माझ्या आजी समान सर्व माता माऊल्यांच्या चरणीही साष्टांग दंडवत प्रणिपात. पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य वारकरी संप्रदायातील सर्व विद्वज्जनांच्या चरणी, या गावातील आबालवृद्धांच्या चरणावर माझा माथा ठेवतो. आज अखंड हरिनाम सप्ताहाचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची संप्राप्त सेवा माझ्यासारख्या साधू संतांच्या एका सेवकाकडे आपण सगळ्यांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेचं अनुपालन म्हणून आज इथं उपस्थित झालो. आल्याबरोबर सुंदर महाराष्ट्रामध्ये
जे कुठंच मिळत नाही आम्हाला तितकं अस्खलित इथं आमचे जीवनराव मोहनराव दरवर्षी बासुंदीचा बेत असतो आणि हे गाव त्याच्यामुळं वर्षातून कितीतरी वेळा आठवतंय. जिथं जिथं बासुंदी खायचा योग आला तिथं तिथं आधी आठवण होते. इथल्यासारखी नाही गडे. त्यांनाही धन्यवाद. आमच्या आदरणीय माऊलींनी खरंच म्हणजे नाना नाहीत याची आठवण मी आल्यापासून नव्हे, परळीतून गाडीतून बसल्यापासून चालू आहे. मला वाटते नाना सकाळी पहाटे 3:30ला उठायचे, 4 वाजेपर्यंत पाणी तापवायचे, मंदिरावर असलेल्या काकड्याच्या सगळ्या वारकऱ्यांना घेऊन इथून उठून घरी नेऊन. आत्ताच माऊली म्हणाले मला कसलीच चिंता नव्हती, नाना होते तेव्हा 24 तास उभाच असायची प्रत्येक गोष्टीला. हो, सप्ताहामध्ये 8 दिवस ते उभेच असायचे. सगळ्यांची आदर कदर नानांनी करायची. कीर्तनात उभाच, काकड्याच्या वेळी उठलेलेच, हो भजनाच्या वेळी उठलेलेच. असा एक चांगला भक्त आपल्या या सप्ताहात सेवा करणारा काळाच्या ओघामध्ये आपल्यापासून दुरावला. राहिला तकृती जगा माझी, राहिला तकृती जगा माझी, राहिला तकृती जगा माझी, राहिला तकृती जगा माझी. गेलं दिगंबरा ईश्वर विभूती, गेलं दिगंबरा ईश्वर विभूती, राहिला तकृती जगा माझी, राहिला तकृती जगा आठवण आल्याशिवाय राहत नाही. गेले ते दिवस पण राहिल्या त्या आठवणी राहतात. पण मला आनंद वाटला माणसानं मरावं. मी अगदी तोलून मोलून बोलणार आहे सगळ्या गोष्टी. माणसानं मरावं, एका झाडानं जिरावं पण दुसरं झाड उभा करून. मला आनंद याचा वाटला, जेवण झाल्याबरोबर या ड्रेसमध्ये आमचा गणेश भाऊ उभारला माझ्यासमोर. मला माहीत सुद्धा नाही. मी म्हणलं हे ड्रेस? हो म्हणला महाराज आता नाना जशी होती तसंच मला करायचे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. मी बी आता आठवड्याला भजन करायलो म्हणला आता हेच करायचे. छान, याचा आनंद वाटला. माणसानं मरावं पण अशी प्रेरणा द्यावी. माझी आई गेली, माझी आई गेली 57 वर्षाच्या आयुष्यात, मला भजन शिकवून गेली. फार गायिका सुंदर होती माझी आई, खूप सुंदर अभंग म्हणायची. आणि मला महाराज बनवून, तिच्या मरणानं मी महाराज बनलोय. आई मेली आणि मला महाराज बनवून गेली, ही सत्यता सांगायलो. तसं नाना गेले आणि दुसरा एक भजनी उभा करून गेले. विशेष आहे. गोड आवाजात ज्यांनी भजन सुरू केलं दादा आमचे विणेकरी. आता कायम धोतर घालायचं ठरलंय. आमचे बालाजी महाराज. सकाळपर्यंत हो, आनंद आहे. जे गेल्या कैक वर्षापासून या कार्यक्रमाला साथ घालतात, साथ देतात असे आमचे उंडेगावकर सगळीच मंडळी. आदरणीय विनायक महाराज, आदरणीय आमचे हरिश्चंद्र राजा महाराज, आदरणीय आमचे सुदामदेव महाराज, बाबा, ह्या सगळ्याच मंडळींना धन्यवाद देतो. आदरणीय आज आमचे गोड ज्यांचा कोकिळकंठी आवाज असे आमचे अंकुश महाराज, घाटनांदूरकर, मगर महाराज, ही सगळी मंडळी. आमचे काका समोर आहेत, आमचे गंगाधर महाराज आहेत, आमचे शंभूदेव महाराज काका आहेत. सगळ्यांनीच साथ दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी अतिशय या गावचं सगळं भजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही रात्रंदिवस उभे आहात म्हणून हा सप्ताह आहे. नुसत्या महाराजांना सप्ताह होत नसतो, कीर्तन होत नसतं, म्हणून तुमच्यामुळे कीर्तन आहे. मृदंगावर गोड, खूप सुंदर, खूप आवडलं. हो, आमचे अशोक महाराज मृदंगही खूप छान वाजवला आणि वाजवत आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो.
पुन्हा एकदा या मातीच्या कणाकणावर नतमस्तक होऊन आज संप्राप्त सेवेसाठी घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या माझ्या श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा धुमाळी पद्धतीचा हा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भक्तांची लक्षणं सांगतात. भक्त, संत, साधू पर्यायवाचक शब्द आहेत, थोडेफार फरकानं. आम्हाला आमच्या जीवनामध्ये भक्ताची गरज आहे, आम्हाला आमच्या जीवनात संतांची गरज आहे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये विठ्ठलबाबांसारख्या भक्ताची, साधूची गरज आहे. मग ते साधू आम्हाला कळले पाहिजेत, पण ते कळत नाहीत. आणि त्यासाठी साधूंनी साधूलाच ओळखावं, भक्तांनी भक्तांनाच ओळखावं आणि संतांनी संतालाच ओळखावं. दुर्लभ त्या गती अनेकांची, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ त्या गती अनेकांची. इतरांनी काय ओळखावं, त्यांनी त्यांनाच ओळखावं. मग आम्हाला साधूची आवश्यकता आहे, कारण संतान विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय सुखाची प्राप्ती नाही, अर्थात त्या देवाची प्राप्ती नाही. म्हणून तुमच्या माझ्यासारखे साधक उठले आणि सरळ जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेले. त्यांना विचारलं, आम्हाला साधू कळावेत, आम्हाला साधू मिळावेत, आम्हाला साधूची संगती घडावी. महाराज, पण आम्हाला साधू आतापर्यंत कळले नाहीत, आम्हाला साधू कळावेत, यासाठी आम्ही काय करावं? काय त्यांची लक्षणं आहेत? कशावरून साधू ओळखावेत? आतापर्यंत जेवढे आले तेवढे फसवूनच गेले. आम्ही लोकांच्या वेशावर भुललो. आम्ही वेश पाहून, काही दाढी राखलेले लोक आहेत त्यांनाच साधू म्हणून बसलो, काही जटा राखलेले लोक आहेत त्यांनाच साधू म्हणून आम्ही त्यांच्याच पाया पडत बसलो, आमचं आयुष्य गेलं. काही लोक भगवं धारण करून बसलेले आहेत, त्यांच्याच पायावर आमचं आयुष्य गेलं, पण फायदा कुठलाच झाला नाही. नेमकं साधू, नेमकं भक्त म्हणावं कोणाला महाराज? प्रश्न पडलाय आणि तुमच्याशिवाय कोण उत्तर देऊ शकेल? म्हणून कृपा करून आम्हाला उत्तर द्या, आम्हाला सांगा. आमच्या जीवनात साधू यावेत, त्यांची संगती घडावी, भक्तांची संगती घडावी. आणि म्हणून तुमच्यापेक्षा चांगलं दुसरं कोणी जाणू शकत नाही. आणि तुकाराम महाराजांच्या समोर हात जोडून थांबलेल्या साधकांना जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेलं उत्तर, साधूची ओळख, साधूची लक्षणं म्हणजे आजचा अभंग आहे. मोजा आता. कोणाला म्हणायचं भक्त, कोणाला म्हणायचं साधू, संत, महात्मा? मोजा. ऐसे जाना. आता भक्त म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे भक्त असतात. शास्त्र सांगते 4 प्रकारचे भक्त, पण तुकोबारायांना अजून काय सुचवायचंय असं मला वाटतंय. कारण भक्तामध्ये देशभक्त, हरिभक्त, भक्तामध्ये मातृपितृभक्त, जिज्ञासू भक्त, जिज्ञासू भक्त नाही, मी असं सांगायलो सामान्यता. मग ते आर्थी, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, ज्ञानी, ते 4 प्रकार वेगळे. तुकोबाराय सांगा. तुकोबाराय म्हणतात ऐसे जाना. कैसे जाना? कोणाला म्हणावं भक्त? मग तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे जाना. जाणायचे तुम्हाला? ऐसे जाना. कैसे? जे देही उदास एक, जे देहावर उदास आहेत, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाओ. देह गेला काय आणि राहिला काय? गेला तरीही वावा आणि राहिला तरीही वावा. तोवरी अवघे संसारी का, तोवरी अवघे संसारी का, तोवरी अवघे संसारी का. म्हणा म्हणा. तोवरी अवघे संसारी का. जोवरी नाये निरसला दे, जोवरी नाही निरसला दे, जोवरी नाये निरसला देह, जोवरी नाही निरसला देह. तोवरी अवघे संसारी का, तोवरी अवघे संसारी का. तोवरी अवघे संसारी का.
जोवरी नाही निरसला देह, देहाची आसक्ती जोवर सुटली नाही तोपर्यंत त्याला भक्त म्हणता येत नाही. ऐसे जाना जे देही उदास. नीट ऐका, देशासाठी, देवासाठी, मातृभूमीसाठी, समाजासाठी आणि देवासाठी जे स्वतःच्या देहावर उदास असतात, उदार असतात, त्यांना भक्त म्हणा. गेले आशापाश निवारुनी, ज्यांची आशा पूर्ण मावळलेली आहे, आशेचे पाश मागे टाकून ते पुढे गेलेले आहेत. 2. आणि मग ज्यांना कुठलीच आशा नाही, हो, ज्यांना कुठलीच आशा नाही, जीवनात कुठला तरी विषय असेल ना. आपण तर सगळे आशाबद्ध आहोत, आशेने बांधलेले आहोत. जीवनात त्यांच्या काहीतरी विषय असेल ना. तुकोबाराय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषयच नारायण आहे, दुसरा विषयच नाही, ज्यांचा विषयच नारायण आहे त्यांनाच भक्त म्हणा. 3 लक्षण आहे का? विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि त्या अनुषंगाने ज्यांचा विषयच नारायण झाला, नावडे जन धन माता पिता, मग त्यांना नारायणातच जन दिसतंय, नारायणातच माय दिसते, नारायणातच बाप दिसतो, नारायणातच धन दिसतं. लक्ष द्या बरं. जन धन माता पिता आवडण्याचं काही कारणच नाही. त्यांचा जनही देव, त्यांचं धनही देव, आणि त्यांचे मायबापही देव. म्हणून वेगळा अर्थ करायचा नाही. भक्ताला मायबाप आवडत नाहीत असं नाही म्हणायचं. नावडे जन धन माता पिता. मग माता आवडत नाही, जन आवडत नाही, भाऊभाऊकी आवडत नाहीत, सोयरेधारे आवडत नाहीत, कुणीच आवडत नाही. मग त्यांच्यावर जर वेळ आली, त्यांना काही मदत लागली तर ते कोणाकडे जातील? हो ना, काही वेळ आली त्यांच्यावर, मग त्यांना कोण धावून येईल, कोण सहकार्य करील? तुम्ही म्हणता कोणी आवडत नाही. तुकोबाराय म्हणले, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. ज्यांच्या मागे आणि पुढे त्यांच्यावर आलेलं संकट निवारण करायला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मला एक जणांना लगेच प्रश्न विचारला अशा भजन्याने. म्हणले, मागे पुढे देव आहे आणि इकडून जर बाण आला तर कुणाचा? गोळी अशी आली तर? त्याचा अर्थ तसा नाही. जिकडून संकट येईल तिकडून देव असतो. मागून आलं मागून, पुढून आलं पुढून, जिकडूनही संकट येईल ज्या बाजूनं, तिथे देव असतो त्याच्या अगोदर संकट निवारण करायला. ज्याचं संकट निवारण करण्यासाठी देवच उभा असतो तेच भक्त असतात. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया. मागे पुढे उभा हे संभाळीत, आली आघात निवाराया, आले आले आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात भक्तावर आलेले आघात, भक्तावर आलेलं संकट निवारण करण्यासाठी जो मागे पुढे उभा आहे. मागे पुढे याचा अर्थ जिकडून संकट येईल त्या बाजूने तो देव त्या संकटाच्या समोर उभा असतो. ज्याच्यासाठी, ज्याच्यावर आलेलं संकट निवारण करण्यासाठी देवच प्रत्यक्ष येऊन उभा राहतो त्यालाच भक्त म्हणा. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. मला जरा शेवटचं चरण थोडं अवघड वाटतंय. ऐकणारे पोरं आहेत, डोकं लावतायत, रोज मोबाईलला डोकं लावलंय त्यांनी. आज कीर्तनाला डोकं लावलं तर फार बरं होईल.
आज लागणारच आहे डोकं, लागणार आहे मला माहीत आहे. पुढचा 1 तास फक्त. सुंदर डोकं लावणारे पोरं आहेत, शिकलेले आहेत. मला आनंद झाला की एवढ्या छोट्याशा या अंबलवाडीमध्ये 50 ते 60 विद्यार्थी कॉलेजचे इथं उपस्थित आहेत. टाळ्या वाजवा त्या लेकरांसाठी, ह्या तरुणांसाठी. ही खरी संपत्ती आहे, ही खरी संतती आहे. नाहीतर आता तुमच्या त्या रोडला हायवेवरून वळत होतो श्रीनाथ महाराज मध्ये आले, आमचे जय भगवान बाबा यूट्यूब चॅनलवाले श्रीनाथ मुंडे मध्ये आले म्हणून मी म्हणलं ह्यांना जाऊ द्या पुढं. गाडी थांबवली, तिथं 2-3 ट्रक उभ्या होत्या, नेहमी उभ्या असतात. त्या लाईटच्या उजेडात मला एक वाक्य दिसलं त्या ट्रकवर. मला छंद आहे, बघ ना जाऊन आता. गाडी डायरी अशी माझी समोरच असते, समोरच हो, आणि पेन समोरच असतो. कधी काही दिसलं मला की लिहितो मी, विसरत नाही पुन्हा. ते वाक्य बघितले, 2 असे लाल शाईत लिहिलेले होते पाठीमागं त्या ट्रकच्या, मला फार आवडले. एक वाक्य होतं पहिलं, पूत सपूत तो क्यों धन संचय, आणि त्याच्या खालचं वाक्य होतं, पूत कपूत तो क्यों धन संचय, प्रश्नार्थक चिन्ह. माझ्या बहिणींनी लक्षात ठेवावं, सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांची आहे. लेकरांवर संस्कार करण्याची फार मोठी जबाबदारी आहे त्यांची. हो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, अशी सुपुत्र निर्माण करणारी ही माया आहे, माऊली आहे. पोरांनो, पहिलं वाक्य होतं, पूत सपूत तो क्यों धन संचय. पुत्र जर सुपुत्र निघाला तर कशासाठी कमवता? तुम्हाला कमवायची काय गरज आहे? पुत्र जर सुपुत्र निघाला तर तुम्हाला कमवायची काय गरज? आणि त्याच्या खालचं वाक्य होतं, पूत कपूत तो क्यों धन संचय, प्रश्नार्थक चिन्ह. अरे पुत्र जर कुपुत्र निघाला, पुत्र जर वाईट निघाला, दुर्गुणी निघाला, तर कमावताच कशाला? पोरग जर वाईट निघालं तर तुम्ही कमविल्याचा फायदा काय, उपयोग काय? फार सुंदर वाक्य होते. पण इथल्या लेकरांकडे असे कीर्तनाला बसलेत महाराज, 50 लेकरं, 50 तरुण आहेत. ह्या गावचं उद्याचं भविष्य आहे आणि यांची गरज आहे. सध्या वारकरी संप्रदायाला फार मोठी कीड लागली आहे की तरुण कीर्तनाकडे येत नाही. हो, गावोगावचा तरुण सकाळी जातो घरून, आला तर आला फिरून, नाही तर तिकडंच गेला मरून. अशा तरुणांना कोण घेईल करून, म्हणून बायका मिळणार. पण इथल्या तरुणांचं कौतुक करतो मी सुद्धा. कोटी कोटी धन्यवाद देतो बाबा तुम्हाला. छान. शेवटचं चरण थोडंसं डोकं लावण्यासारखं आहे काका. पहिल्या चरणामध्ये भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जे देही उदास ते भक्त. गेले आशा पाश निवारुनी, आशेचे पाश टाकून दिले, पुढे गेले ते भक्त. बरोबर आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, ज्यांचा विषयच नारायण आहे ते भक्त. नारायणापुढे त्यांना जगातलं कोणीच आवडत नाही ते भक्त. बरोबर आहे. नारायणच ज्यांचं रक्षण करतो ते भक्त. बरोबर आहे. पण शेवटच्या चरणात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली अभय नरका जाणे. हे कसं झालंय असं? श्रीसंत तुकाराम महाराज असं बोलत नाहीत. नक्की अर्थ काय? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. काय नेमकं काढायचंय ह्याच्यातून? काय काढायचं नेमकं सांगा की, बोला की. बघा बरं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, चांगल्या कामाला सहाय्य करा नाहीतर नरकाला जाताल. असं कसं? पहिल्या 3 चरणात भक्ताची 5 लक्षणं सांगून तुकोबारा पुढे असं कसं बोलतात? उपदेश करायलेत शेवटी. असं वाटतंय प्रत्येकाला, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली असं नाही. प्रत्येक जण असं म्हणत असतो पण तसं नाही. त्याचा अर्थ असा आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. जरी घातलिया भय नरका जाणे, जरी कोणी नरकाला जातोस म्हणून भीती घातली तरी सुद्धा जो सत्य कर्मालाच सहाय्य करतो तोच भक्त असतो. नरकाला जाण्याची भीती बाबा बळीला सांगितलं होतं का नाही? गुरुचं मोडू नको, मी सद्गुरू आहे तुझा, मी गुरु आहे शुक्राचार्य तुझा, मी सांगतोय. त्रिपाद भूमीचं दान देऊ नकोस, तो ब्राह्मण नाही, ब्राह्मणाच्या वेशात तो विष्णू आहे, तुला फसवायला आलाय.
तुला फसवायला आलाय, मग गुरुचा ऐक. नाही, त्या बलीनं सांगितलं मी एकदा संकल्प सोडलाय, माझ्या तोंडातून शब्द गेलाय, वचन गेलंय. आता कोणीही सांगितलं मी सत्य काम करण्याचं, दान पुण्य करण्याचं वचन दिलंय, आता कोणीही सांगितलं तर मी माझ्या वचनापासून बाहेर येणार नाही. मरशील, तुला तो पाताळात दाबील. ते म्हणला मेलो तरी चालेल. घातलिया भय नरकात जाशील, गुरुचा ऐक. न ऐकल्यास म्हणजे नरकात गेलो तरी चालेल, पण हे सत्य बोललेलं मी आता खोटं होऊ देणार नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेस आहे. जरी कुणी नरकाला जातोस म्हटलं तरीही आता भजन सोडायचं, आता माळ काढायची, आज घालायची आहे. आज घालायची आहे, माझ्याच गळ्यातली घालायची ती. ही क्रांती आहे मनुष्य जीवनाची. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता विठाला. विठाला हरी विठाला 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला 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 विठ्ठला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्ताचे वेगवेगळे प्रकार सांगितले. ज्ञानोबारायांनी भक्ताचे ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे प्रकार सांगितले. सध्याही माणसाला साशंकता आहे, नेमकं भक्त म्हणायचं कोणाला, काय त्याची लक्षणं. भगव वस्त्र घालतो म्हणून भक्त का, तर याला शास्त्रकारांनी व्यावृत्तीचा सिद्धांत दिला. व्यावृत्ती ऐका, दोन वस्तू असाव्यात, गुरुजी सांगायचे, दोन वस्तू असाव्यात, दिसायला सारख्या, असायला वेगळ्या. थोडा बेस कमी करा, उग्ग थोडा. दोन वस्तू असाव्यात, तुम्हाला खरं खोटं पाहिजे ना, दोन वस्तू असाव्यात, दिसायला सारख्या, असायला वेगळ्या, आणि दोन्हीपैकी एकीची आम्हाला गरज असावी. तेव्हा कळतंय खरी कोणती आणि खोटी कोणती. आमच्या घरी लग्न असावं, आम्हाला सोन्याचे दागिने करायची गरज पडावी. तेव्हा आम्ही सोनाराकडे जावं, घरचे काही जुने अलंकार घेऊन जावेत, आणि तेव्हा तिथं सोनाराकडे गेल्यानंतर उघडं पडतंय की कोणते खरे आहेत कोणते खोटे आहेत. उदाहरण दोन. दुसरं, एका राजानं आमच्यासारख्या 4-5 महाराजांना बोलवलं. हुशार होता. जगाच्या या बाजारामध्ये कोणाला भक्त म्हणावं, कोणाला खरं कोणाला खोटं म्हणावं. आता मी माझ्या बहिणींना विचारतो, बहीणबाई खरं सोनं जास्त चमकत आहे का बेंटेक्स जास्त चमकत आहे? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोला. तुम्हाला खरं सोनं कळत आहे का खोट्याला खरं सोनं म्हणता तुम्ही? हे जग आता मी जर या हातामध्ये 4 अंगठ्या घातल्या असत्या, 4 बेंटेक्सच्या, आणि त्याच्यात एक ही जर 5वी प्युअर सोन्याची घातली असती, तर बाकीच्या 3-4 अंगठ्या तुम्ही खऱ्या म्हणला असतात महाराजांच्या, आणि ही एक बाकीची थोडी जरा जत्रतली दिसायली. आताही बघा तुम्ही, मागे आपले आदरणीय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्यांच्या पत्नी आदरणीय प्रज्ञाताई एका लग्नात आल्या होत्या. त्या 4-2 माता मावल्या होत्या. 50 तोळे सोनं असेल की अंगावर, त्या म्हणत होत्या. उपमुख्यमंत्री होते ते, लोकनेते. आणि मग तेव्हा त्या म्हणायला लागल्या, आणि एक कष्ट करणारी, फार कष्टातून
गळ्यामध्ये 5-7 तोळे सोनं घालून आली होती दागिने. कधी नाही ते त्या गावातल्या बायांना दिसलं, त्या माता माऊल्यांना, काका. आणि त्या मग ती पुढं पुढं मिरवत होती. हो, ती म्हणली बरे आहेत का दागिने वहिनी, बरे आहेत का ताईसाहेब दागिने. त्या म्हणल्या कुठून वैद्यनाथाच्या त्या शिवरात्रीच्या जत्रेतून आणलंय की म्हणल्या 100-500 रुपयाला आणून उगं गळ्यात बांधलंय. सरक तिकडे बाजूला. 24 कॅरेट होते ते. 1,53,000 आजचा भाव. 1,59,000 तोळा. 7 तोळ्याचे दागिने होते. आणि तिकडं बघ, तिकडं म्हणल्या बघ ते बघ, उपमुख्यमंत्र्याची बायकोन खरे दागिने त्याला म्हणतात. मी बाजूलाच होतो. त्या तिथं उभ्या होत्या, खाली आल्या. आदरणीय प्रज्ञाताई खाली आल्या. मी म्हणलं काय दागिने, काय सुंदर आहेत. या सगळ्या माझ्या माता माऊल्या त्या तुमच्या दागिन्याकडेच पाहतायत. वा 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 वा, प्युअर सोना असा होता असं. त्या काय म्हणल्या मला माहिती आहे का, महाराज फक्त हे 6 ग्रॅमचं मंगळसूत्र खरं आहे म्हणले, हे सगळे बेंटेक्सचे आहेत. काय कळलं कुणाला पाहणाऱ्याला बोला आता. दोन्ही दिसती सारखी वर्मजानी तो पारखी, वर्मजानी तो पारखी, वर्मजानी तो पारखी. हो दोन्ही दिसती सारखी वर्मजानी तो पारखी, वर्मजानी तो पारखी, वर्मजानी तो पारखी. मी आधी बोललो तरुणांनो, माझ्या भावांनो, काय बोललो मी अगोदर, दिसायला सारख्या बरं का, असायला वेगळ्या, पण कळत नाहीत. त्या आमच्यासारखे 4-2 महाराज बोलवले पोरांनो. आणि तिथला मोठा साहेब होता. त्या महाराजांना पुढं बसवलं. परीक्षाच घ्यायचा तो. आणि 2 असे सुंदर काचाचे बाऊल आणायचे त्यांनी, काचाच्या असे बरण्या, छोटे छोटे असे, हो ग्लास म्हणा, वाट्या. आणि मग आम्ही जाऊन तिथं बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणले महाराज, एक खरा हिरा आहे आणि एक खोटा हिरा आहे. 2 हिरे मी तुमच्या समोर ठेवलेत. मी तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस देणार आहे. जो महाराज याच्यातला खरा हिरा, मला 5 मिनिट तुम्हाला वेळ देतो, खरा हिरा आणि खोटा हिरा मला शोधून देईल. 5 फूट अंतरावर आम्ही बसलेलो, त्यांना इथं ठेवलेले ते दोन्ही. पहिल्या महाराजांची बारी आली. नाही कळत म्हणले महाराज, दोन्ही सारखेच आहेत, सेम टू सेम होते, अगदी सारखे. दुसऱ्या महाराजांची बारी आली. ते म्हणले जर नाही सांगावं तर त्यानं सांगितलं होतं की 50,000 तुम्ही द्यावे लागतील मला. ते गप. तिसरा गप. जर आम्ही थोडा चॅप्टरपणा करायला गेलो. बराच वेळ विचार केला. मला मिळाले 5-6 मिनिट. माऊली विचार केला, पाहिलं त्याच्याकडं, सांगितलं, उठलो आणि डायरेक्ट सांगितलं हा खोटा आहे आणि हा खरा आहे. त्यानं टाळ्या वाजवल्या. ते म्हणला 5 वर्षापासून आलेल्या महाराजांना मी घरी आणून हेच विचारित होतो, त्याचं उत्तर आज मिळालं. हे कसं कळलं तुम्हाला? म्हणलं सोपं आहे, त्याच्यात काय अवघड आहे. तुम्ही जेव्हा ते दोन्ही ठेवलेले होते, मी 5-7 मिनिटापासून पाहत होतो. एक माशी येत होती, गुई करायची, त्याच्यावरच बसायची आणि उडायची. दुसरी माशी यायची, पुन्हा त्याच्यावरच बसायची. तिसरी माशी यायची, पुन्हा त्याच्यावरच बसायची. चौथी मावशी यायची, माशी यायची पुन्हा. मावशी आता काय सांगावं तुम्हाला. हो, आता ह्या पंढरपूरला जात्यात आणि बांगड्या घेत फिरत्यात. पांडुरंग कुठं की, रुक्माई कुठं की. हो, इकडे गडी घेतात घोंगड्यान बाया, बाया घेतात बांगड्या. तिथं बी गेल्या तर गुई 6-7 वेळा माशी आली, त्याच्यावरच बसली, माशी उडून गेली, त्याच्यावरच बसली, माशी उडून गेली. म्हणून मी ओळखलं की खऱ्या हिऱ्यावर माशी बसू शकत नाही. खऱ्या हिऱ्यावर माशी बसत नाही. लोक म्हणतात बघा, ते नाकावर माशी बसून घेत नाही.
असं आहे. त्यामुळं आणि ते मी ओळखलं की ह्याच्यावरच माशी बसते, तेव्हा हा खरा हिरा नाही. त्याने सांगितलं. मग महाराज याच्यावरच माशी बसते, त्यानं सांगितलं ही शुद्ध खडीसाखर आहे म्हणला. काय आहे? हिरा खडीसाखरेसारखाच दिसतो. पांढरा हिरा जर तुम्ही पाहिला तर खडीसाखरेसारखाच दिसतो, काही बदल नसतो त्याच्यात. हे एवढी खडीसाखर आहे म्हणला. माशी येत होती त्या खडीसाखरेवर बसत होती. आणि खऱ्या हिऱ्यावर बसत नव्हती. म्हणून खडीसाखर जी होती त्यानं सांगितलं की हे खोटा आहे आणि हा खरा आहे. 1,00,000 रुपये त्या साहेबानं मला दिले. आता तुमच्या पुढं 2 हिरे ठेवतो मी. खरं सांगा, खरं सांगा माऊली, दाढी जटा वाढवलेल्यांना, बरं, दाढी आणि जटा वाढवून भगवे वस्त्र अंगावर धारण केलेल्या माणसाला तुम्ही साधू म्हणाल का? एखादा आमच्यासारखा पांढऱ्या वस्त्रातला साधारण माणूस आलेला अशा माणसाला तुम्ही साधू म्हणाल? खरं बोला, खरं बोला. तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला सटवायची शपथ आहे दादा. दादा खरं सांगा, ते दाढी इतकी वाढवून असं करीत आलेला तुम्ही साधू म्हणाल? वा वा, साधू संत गावात आले का? असा माणूस आल्यानंतर त्याला साधू म्हणाल? बोला. अशा माणसाला, अशा वारकऱ्याला तुम्ही साधू म्हणू शकत नाही. त्याला म्हणल्याशिवाय राहत नाही. तो साधू आहे असंच म्हणाल तुम्ही. प्रत्येक जण फसलाय. म्हणून तुकोबारायांकडून येऊन विचारतोय. अरे तुकोबारायांनी सांगितलं, जर तुम्ही भगव्यावर गेलात, भगवं वस्त्र धारण केले, त्याला जर साधू म्हणायला गेलात तर वरी झाला भगवान तरी वस केला कामा. साधू जगी विटंबना बाधू. जगी विटंबना बाधू, जगी विटंबना बाधू, जगी विटंबना बाधू. मी गायलो की मला इको देत जा. तिथंच बटनावर हात ठेवलेला असा पाहिजे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. आता तुम्ही दिलेलं प्रमाण, वरी झाला भगवा, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जर भगव घातलेला, हो, जगी विटंबना बाधू, जर भगव घातलेलाच साधू म्हणायचा असला तर मग या जगामध्ये भगव्या रंगाचे कुत्रे काही कमी नाहीत. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, पण तेथे अनुभवाचा काय पंथ. त्याला अनुभव आहे साधूचा. कुत्रे सुद्धा भगवे असतात, मग त्यालाही साधू म्हणावं लागेल. जर भगव्यावर तुम्ही साधू म्हणत असताल तर. दाढी जटा जर वाढवलेला तुम्ही, एक केस अंगावरचे वाढवलेला जर साधू म्हणत असाल तर मग अस्वलाला लई केस आहेत, तुकोबाराय म्हणले. अस्वलाला त्याच्यापेक्षा लई केस आहेत, मग त्याला साधू म्हणा अस्वलाला? नाही, हे साधूचं लक्षण होत नाही. मग महाराज सांगा की भक्त कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, महात्मा कुणाला म्हणावं? तुकोबारायांनी फार गोडगोड प्रमाण दिले, फार गोडगोड दृष्टांत दिले. हो, तशांना साधू म्हणू नका, त्याशी म्हणू नये साधू, त्याला साधू. मग सांगा की साधू काय आहे? आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, चंद्र तारांगणे, दोहीसी समान मानू मानू नये. आकाशामध्ये चंद्रही असतो आणि तारेही असतात, पण त्यांना समान मानता येत नाही. हजारो तारे असून सुद्धा, ऐका, ह्या चांदण्या हजारो असून सुद्धा एक चंद्र नसेल तर रात्री अंधार असतो. दयाची अंगी काय आहे? एकच चंद्र तमोहंती नच तारा गणोपित. शास्त्र सांगतं लाखो चांदण्या असून उपयोग नाही एक चंद्र नसेल तर. तसे साधू चंद्रासारखे असतात. बाकीचे टिमटिमणारे, चमचमणारे असे अनेक आहेत जगामध्ये. पृथ्वीचे पोटी हिरागार गोटी, दोन्हीसी संसाठी करू नये. पृथ्वीच्याच पोटात हिरा असतो आणि पृथ्वीच्याच पोटात गारगोटी असतात, म्हणून दोन्ही समान होत नाहीत. दह्याची अंगी निघे ताकलोनी, दोन्हीसी समान मानू नये.
दोघांना सारखं दह्याला आणि ताकाला समान मानू नये. हे लोण्याला दह्याच्या पासूनच लोणी आणि ताक, तर ते समान नाही. ताकाची किंमत वेगळी, लोण्याची किंमत वेगळी. हो. ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे. दोघांना समान मानता येत नाही. ताक आणि लोणी एका भावात नसतं. बर, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोन्हीसी समान भजू नये. संत आणि जन, बाबा संत, आता विठ्ठल बाबा आपले सद्गुरू विठ्ठल बाबा माणसासारखेच दिसायचे की. संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नये पैगा, नहे पैगा, मधु नये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. आता ऐका, जिथून सुरुवात केली पोरांनो. संत आणि माणसं दिसायला सारखेच आहेत, पण असायला वेगळे आहेत. म्हणून तुकोबाराय बोलतात, संत नवती जगा माणसाच्या सारखे. जरी माणसासारखे दिसत असले तर ते माणूस नाहीत. फरक आहे माणसामध्ये आणि त्यांच्यामध्ये. मग काय फरक आहे ऐकता? भक्तामध्ये आणि सामान्य माणसांमध्ये काय फरक आहे? आता कुठून सुरू करू, मला प्रश्न पडलाय. बर बर, या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक होते, या महाराष्ट्रामध्ये भरपूर माणसं आहेत, होते त्या काळी. पण लोकांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून 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 लोक सुद्धा म्हणत होते की अरे हा काय महात्मा असेल, हा केवढा मोठा भक्त असेल की एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा शांत आहे. ऐका, शेवटी लोकांनी तर अशी वेळ आणली, अंथरुणात चुळे आणि बांगड्या टाकल्या. लक्ष द्या बरं पोरांनो, अंथरुणात चुळे आणि बांगड्या टाकल्या. आणि 1951 नारायणगडाच्या गादीवरून खाली उतरलं श्री संत भगवान बाबांना. ऐका, माणसातच होते ते, माणसासारखेच होते, माणसासारखेच राहायचे, आपल्यासारखंच खायचे. आता इथं जर उतरलं असतं एखाद्याला गादीवरून तर काय केलं असतंस भैया तू? मारला असतो. क्या बात है, वाह. ज्यानं गादीवरून उतरलं असतं मला त्याला मारलं असतं. काय चुकलं बिचाऱ्याचं? बरोबर आहे, हे आपण सगळे असेच करू. जर 37 वर्ष नारायणगडासाठी 1-1 रुपया जोडून दारोदार या असल्या दऱ्या डोंगरांनी फिरून, डोंगर दऱ्यात फिरून समाज जागा करून आणि समाजाने भक्ती मार्गाला लागावं, सन्मार्गाला लागावं, यासाठी जर तेवढा मोठा नारायणगड उभा केला, 37 वर्ष कधी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही. ऐका, तो महात्मा असे हात जोडले, फक्त देवाला म्हणाला, देवाला, देवा या गडासाठी माझे श्रीगुरु माणिक बाबांच्या शब्दासाठी आज 37 वर्ष झालं. वयाच्या 13व्या वर्षापासून मी या गडावर गायी राखण्यापासून, लोकांची सेवा करण्यापासून आजपर्यंत 37 वर्षात 1 रुपयाची कधी अपेक्षा केली नाही. ईश्वरा पांडुरंगा, मी माझे मायबाप सोडले, 30 वर्ष मायबापाची माझी भेट नाही. मी माझं घर सोडलं, माझा संसार सोडला, प्रपंच सोडला, माझी शेती सोडली, माझे आप्तजन सोडले, माझं सर्वस्व टाकलं आणि इथे येऊन हा गड उभा करण्यासाठी गुरुच्या वचनाला जागलो.
काय चुकलं माझं? का लोक असे वागले माझ्याशी? बरं किती सहन करायचं? आज तर माझ्यावर, अरे या भगवान बुवाला त्याच्या आईच्या शरीराचा स्पर्श झाला असेल, त्यानंतर दुसऱ्या कुणाचा स्पर्श झाला नाही, तरी लोकांनी माझ्या अंतरुणात बांगड्या आणि चोळी टाकावी आणि माझ्यावर एवढा मोठा आरोप घ्यावा, आळ घ्यावा, मला गडावरून खाली उतरावं. काय वाटोळं केलंय मी या लोकांचं? काय बोलशील तू तरी? माझ्या प्रारब्धाचा भाग आहे. आणि तिथून भगवान बाबांनी उपरनं टाकलं आपल्या खांद्यावर आणि सरसर खाली आले. पखाल डोहाच्या बाजूला येऊन कारभारी नावाच्या माणसाजवळचा आडकीतान सुपारी घेतली. माझं तोंड कसं तरी पडले, मला सुपारी खायची तोंड धुवून म्हणून डोहावर गेले. डोहावरून बाजूलाच असलेल्या शिंदाडीच्या बेटात गेले. बेटात बसून विचार केला, हो केवढा मोठा कलंक माझ्यावर लावलाय. भगवान बुवा परत या गडावर जाणार नाही, इथून पुढे हिमालयात निघून जाणार हे ठरवलं, पण असा जाणार नाही. कुणाला शिव्या नाही दिल्या, कुणाला परत नाही बोलले. भगवान बुवा जाणार पण असा नाही जाणार. तर लागलेला कलंक मिटल्याशिवाय आणि पुसल्याशिवाय जाणार नाही. त्याच आडकी त्याने मनाचा धीर, केवढा मोठा धीरोदात्तपणा होता, धीरोदात्तपणा होता. खाडकन उभा राहिले. पांडुरंगा, तू जर माझं प्रारब्ध असं भोगायला लावित असशील तर मीही माझं कर्म तसंच करून दाखवीन. आणि माझ्यावर आलेला आळ, माझ्या तोंडाला लागलेलं काळं पुसल्याशिवाय या गडावरून खाली जाणार नाही, सिद्ध झाल्याशिवाय. आणि त्याच आडकी त्याने, पोरांनो ऐका, माझ्या तरुणांनो, याला काय म्हणायचं, हे केवढं मोठं दिव्य आहे. बाबांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं लिंग कापून त्या आडकी त्याने कापलं आणि बाजूला फेकलं. आणि फेकल्यानंतर मूर्छा येऊन बाबा पडले. कारभारी नावाचा माणूस येतो काय, जखमजुडीचा पाला लावतो काय, हे कोणाला सांगावं कसं? बाबांना हाताला धरून गडावर नेतो काय? तिथं गेल्यानंतर सगळे भक्त पाहतात, सगळं शरीर रक्तानं भरलेलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मला वाटतं जिथं जिथं पडल्या ते थेंब जिथं जिथं पडले. हो, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या धावून आले देव, दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत, दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. विष्णूंना प्रिय असलेली तुळस रक्ताच्या थेंबा थेंबातून साक्ष देत आजही तिथं उभा आहे. तलाव झाला असला तरी माय बापू. आणि मग तुकोबारायांची भाषा पहा तुम्ही. कोणाला म्हणावं भक्त? भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेली आशा पासनी वारोनी, गेली आशा पासनी वार, गेले आशा पासनी वरोनी, गेली आशा पासनी वारोनी, विषय तो त्यांचा लाल नारायण. जय हो. विषय तो त्यांचा लाल नारायण. गेले आशा पासनी वारोनी, गेले आशा पासनी वारोनी, गेले आशा पासनी वारोनी, गेले आशा पासनी वारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्या झाला नारायण. भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे
जानाचे तेही उदास भक्ताईसे जानाचे तेही उदास भक्ताईसे जानाचे तेही उदास भक्ताईसे जानाचे उदास भक्ताईसे जानाचे तेही उदास भक्ताईसे जानाचे तेही उदास भक्ताईसे जानाचे तेही उदास भक्ताईसे जानाचे तेही उदास से जानाचे तेही उदास गेली आशा पास निवारोनी गेली आशा पास निवारोनी गेली आशा पास निवारोनी विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण झाला नारायण झाला नारायण जे देही कुणाला म्हणायचं फक्त जे देहावर उदास आहेत. पुन्हा एक प्रश्न पडतो आपल्याला. हो तिथं वरच होतो मी. हो ते एक जण आलं मेलो तर मेलो म्हणला मेलो तर मेलो. आता हे उदास नाही का? हे बी उदास. अरे मी म्हणलं मरशील तिकडं रोडवर कशाला चाललास इकडं ते म्हणला मेलो तर मेलो. आपण देहावर उदास आहे म्हणला. आता त्याला फक्त म्हणायचं की नाही मग. उद्देश वेगळा आहे. त्याचा उद्देश वेगळा आहे. ज्याचा देह देवासाठी देशासाठी समाजासाठी आणि धर्मासाठी जायला तयार आहे त्याला भक्त म्हणायचं.